मार्च एंडिंगचा फटका. धुळ्यात मनपाच्या जप्ती पथकाची वडजाई रोडवर धडक कारवाई. मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर धोरण अवलंबले आहे. त्यानुसार बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता थेट सील करण्याची कारवाई केली जात आहे. आज देखील महापालिकेच्या जप्ती पथकाने वडजाई रोडवरील सना मॅरेज लॉन्स सील करण्याची कारवाई केली. तर एका थकबाकीदार पॉवरलूम चालकाने जागेवरच धनादेश दिल्याने जप्तीची कारवाई स्थगित करण्यात आली. शहरात अनेक मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने आयुक्त नितीन कापडनीस यांनी मालमत्ता कर विभागाची बैठक घेऊन वसुलीचे सक्त आदेश दिलेले आहेत. त्यासाठी जप्ती पथके देखील तयार करण्यात आली आहे. ही जप्ती पथके बड्या थकबाकीदारांकडे जाऊन मालमत्ता सील करण्याची कारवाई करत आहेत. त्यानुसार आज सकाळी मनपाच्या जप्ती पथकाने वडजाई रोडवर राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या सना मॅरेज लॉन्स येथे धडक दिली. लॉन्सचे मालक हाजी मोहम्मद हनीफ यांच्याकडे 1,55,568 रुपये थकबाकी होती. त्यांनी सदर थकबाकी भरण्यास टाळाटाळ केल्याने मनपाच्या पथकाने सदर लॉन्स सील केले. यानंतर पथकाने पॉवरलूम चालक मोहम्मद अय्यूब यांच्याकडे मोर्चा वळवला. मात्र त्यांनी लागलीच 62,502 रुपयांची थकीत रक्कम धनादेशाद्वारे दिल्याने जप्तीची कारवाई स्थगित करण्यात आली. सदर कारवाई मनपाचे वसुली अधीक्षक शिरीष जाधव, निरीक्षक अनिल सुडके, जाकीर बागवान, बशीर मुर्तुजा, पंकज मोरे, अशोक मंगेडकर, सचिन पवार यांनी सदर कारवाई केली. दवारसह बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त साहेब यांनी सदर मालमत्ता कर विभागाची बैठक घेऊन आदेश देण्यात आले व जप्ती पथके तयार करण्यात आले. त्या अनुषंगाने आज दिनांक 6/3/2026 रोजी 100 कोटी रोड येथील हाजी मोहम्मद हनीफ वगैरे नॅशनल हायवे यांच्याकडे 1,55,568 रुपये थकबाकी असल्याने सदर त्यांनी करण्यास टाळाटाळ केल्याने सदरचं सना लॉन्स हे सील करण्यात आलेले आहे. तसेच मोहम्मद अय्यूब यांच्याकडेही कारवाईसाठी गेलो असता त्यांनी धनादेश 65,502 रुपयाचा धनादेश दिल्याने सदरची कारवाई स्थगित करण्यात आलेली आहे. तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असेल त्यांनी त्वरित मालमत्ता कर विभागात घरपट्टी व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती.